पुण्यामध्ये माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर बाब समोर आली आहे। उल्हासनगरच्या माजी नगरसेविका आशा नाना बिऱ्हाडे यांनी आरटीआय अंतर्गत मागितलेल्या माहितीत विलंब, माहिती दडपशाही आणि दस्तऐवजांमध्ये फेरफार झाल्याचा गंभीर आरोप केलाय। हे सर्व आरोप तक्रारदारांनी केले असून अधिकृत चौकशी आणि पुष्टी अद्याप बाकी आहे। या प्रकरणाची सुरुवात 22 जानेवारी 2026 रोजी झाली आहे, जेव्हा बिऱ्हाडे यांनी एका निवडून आलेल्या उमेदवाराच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात सविस्तर माहिती मागितली। मात्र कायद्यानुसार 30 दिवसांत माहिती देणे बंधनकारक असतानाही त्यांना सतत टाळाटाळीची उत्तरं देण्यात आली आणि अर्ज तब्बल 3 महिने प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप आहे। याच दरम्यान अर्ज योग्य कार्यालयाकडे वेळेत वर्ग न करणे, कलम 6(3) चे उल्लंघन आणि संबंधित फाईल एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात फिरत राहिल्याचंही समोर आलंय। सर्वात धक्कादायक मुद्दा म्हणजे ज्या व्यक्तीबाबत माहिती मागितली गेली त्याच व्यक्तीला मात्र केवळ एका दिवसात माहिती पुरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे प्रशासनामध्ये दुहेरी निकष आणि पक्षपातीपणा होत असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। तसेच बिऱ्हाडे यांच्या हाती आलेल्या ट्रू कॉपीमध्ये विसंगती, फाईलमध्ये बदल झाल्याचा संशय आणि झिरो पेंडन्सी आदेशाचा चुकीचा अर्थ लावत कागदपत्रे न देण्याचा प्रकारही समोर आलाय। बिऱ्हाडे यांच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांचा सहभाग असून जाणून बुजून माहिती लपवणे आणि दस्तऐवजांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न झालाय। या संदर्भात त्यांनी राज्य माहिती आयुक्त, लोकायुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे। माहिती अधिकार कायदा जो पारदर्शकतेचा आधार मानला जातो, त्याच कायद्याअंतर्गत जर माहितीच लपवली जात असेल तर हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नाहीये, तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करणारा मुद्दा आहे। आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का, दोषींवर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा सत्य दडपलं जाणार, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। आम्ही उल्हासनगर या ठिकाणी 15 वर्षापासून नगरसेवक आशा नाना बिऱ्हाडे ही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते। आता माजी नगरसेवक आहेत, ते इलेक्शनला उभ्या होत्या, तर इलेक्शनला त्यांचा थोडाच मतांनी पराभव झालेला आहे। समोरचा व्यक्ती संगीता खंडारे हिने आपला जातीचा दाखला बनावट लावून इलेक्शन लढलेले आहे। त्यांचा जातीचा दाखला बनावट आहे असा आमच्याकडं पुरावा आहे। तर आम्ही त्या जातीच्या दाखल्याची माहिती हवेली व पुणे शहर यांच्याकडं 4 महिन्यापासून मागत आहे। तर पुणे शहर व हवेली हे ती माहिती आम्हाला न देता त्यांना मेनूप्लेट देते। आम्हाला ती माहिती तहसीलदार मॅडम यांनी ट्रू कॉपी प्राप्त करून दिलेली आहे। अभंग मॅडम, मिसाळ, मुनगुटे, राजू चव्हाण, तडेगावकर या लोकांनी मोठा पैसा घेऊन ती माहिती मेनूप्लेट केलेली आहे। त्यामुळं आता आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी आमरण उपोषण लावतोय। तर आता आम्हाला जिल्हाधिकारी न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।